महाराष्ट्राच्या राजकारणातली या घडीची सगळ्यात मोठी बातमी पवार कुटुंबातील भाऊबंदकीवर राजेंद्र पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। जर मी तेव्हाच राजकारणात आलो असतो तर कदाचित तेव्हाच पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या फुटलं असतं, पण शरद पवारांनी त्यावेळी मला कारखान्याची निवडणूक लढण्यापासून थांबवलं आणि अजित पवारांचा राजकीय मार्ग सुकर झाला। असा सर्वात मोठा गौप्यस्फोट राजेंद्र पवार यांनी न्यूज 18 लोकमतवर आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। राजेंद्र पवार हे रोहित पवारांचे वडील असून ते न्यूज 18 लोकमतनं बारामतीकरांचं ते निनावी पत्र समोर आणताच पवार कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी समोर आली आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी। सोशल मीडियावर व्हायरल होते त्या पत्रामध्ये असं नमूद केलंय की पवार साहेबांनंतर जी दुसरी पिढी राजकारणात यायची होती त्यावेळेस राजेंद्र पवार आणि अजित पवार यांचं नाव चर्चेत होतं। मग असं असताना आपण त्यामध्ये प्रावीण्य असताना आपलं नाव डावललं गेलं का? हे पत्र समोर आलं, काय याची पाठीमागची सत्यता आहे, काय सांगा? त्या पत्राबद्दल मला फारसं माहित नाहीये, परंतु अगदी सुरुवातीला माझे वडील पॅनल प्रमुख होते तेव्हा त्यांनी छत्रपती कारखान्याला अजितदादांना सुरुवातीला संधी दिली। त्यानंतरच्या काळात नंतर पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि अजितदादांनी राजकीय ह्याच्यात पदार्पण केलं आणि त्यांचा राजकीय मार्ग हा सुरू झाला। एक नंतरच्या इलेक्शनला 2 वेळा मात्र पवारसाहेबांनी मला स्वतःला छत्रपती कारखान्यात उभं राहायचं होतं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा हे आपल्याला ह्यात पडायचं नाही आणि तो त्यांचा निर्णय होता। की त्यांना विचारलं नाही, कारण तो राजकीयदृष्ट्या कदाचित तो योग्यच असेल, कारण जे आज आपण पाहतोय आपण कदाचित ते त्यावेळी सुरुवात झाली असती आणि मला वाटतं तो त्यावेळी पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय योग्य असेल, कारण नंतरच्या काळात मी पूर्ण वेळ सामाजिक काम, शेती आणि व्यवसाय वाढवायच्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की आज जे रोहित जो बोलतो की बाबा मी आधी व्यवसायात आलो आणि नंतर राजकारणात आलो, तर त्याचा जे बेस आहे तो बेस मला तयार करता आला असं मला वाटतं। तर आपण पाहतोय पवार कुटुंबातील भाऊबंदकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे, कारण निनावी पत्राद्वारे पवार कुटुंबाच्या फुटीचं कारण समोर आणलं जातंय। बारामतीकरांची भूमिका या नावानं हे पत्र व्हायरल झाले। पवारांना याबाबत प्रश्न विचारताच असे फालतू प्रश्न विचारू नका असं म्हणत शरद पवार चिडले। त्यामुळे पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। सर, बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होतं, एक बारामतीकर या नात्याने त्यात असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडली, का तर आप्पासाहेब पवार राजकारणात येणार होते, नंतर अजित पवार येणार होते। फालतू प्रश्न विचारू नका, कोणाचं पत्रक माहिती नाही, कुणी काढलं माहिती नाही, त्याला अर्थ नाही, त्याचं मी कशासाठी त्याला उत्तर देईल? मला त्याच्या भाष्य करायचं नाही, मी फक्त आता लोकसत्तेचा अग्रलेखक। माझे आजोबा आप्पासाहेब पवारांनी त्यावेळेस घेतलेला तो निर्णय आहे, माझ्या वडिलांनी त्यावेळेस घेतलेला तो निर्णय आहे। ज्या पद्धतीने अजितदादा बारामतीचं वातावरण भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत तसा आम्ही करणार नाही। हे पत्र कसं आलं, कुठं आलं, कुणी पाठवलं हे मलाच तरी सांगता येणार नाही, मी ते वाचलेलं नाही।